पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन एरवेठ्या पोट भरी साममसकाचे परी जेवोनिया तो धाला जेवोनिया तो धाला हरी चिंतनी केला काला एरवेठ्या पोट भरी साममसकाचे परी तुका म्हणे चवी आले तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले एरवेठ्या पोट भरी साममसकाचे परी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संतानिया दुसरी चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन एरवेठ्या पोट भरी चाममसकाचे परी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय हरिचिंतनाचा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा होणारा परिणाम स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परभणी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या शेजारच्याही अनेक प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अत्यंत पवित्र अशा श्रद्धासंपन्न धर्मप्रधान अशा या श्री क्षेत्र नागाठाण बरोबर आहे
नागठाणा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावामध्ये परमपवित्र पुण्यसलीला अमृत स्वरूपा गोदावरी मातेच्या पवित्र तटाकावरती वारकरी संप्रदायातील महान संत श्रेष्ठ संत जनाबाई महाराज यांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये या नागठाणा या गावामध्ये भगवान नागनाथाच्या पवित्र दरबारामध्ये या नागनाथ या देवावरची श्रद्धा, नागनाथ या भगवंताची आपल्या परिवारावर झालेली कृपा आणि त्या कृपेचा परिहार म्हणून भगवान नागनाथाची भक्ती अधिक घडावी, अधिक भगवान नागनाथाने आपल्यावर कृपा करावी म्हणून श्री क्षेत्र पोंडुळ धोपटे या गावातील आदरणीय विश्वनाथजी अप्पाराव धोपटे, आदरणीय रघुनाथजी विश्वनाथराव धोपटे, आदरणीय ज्ञानोबा रघुनाथजी धोपटे, आदरणीय गणेश रघुनाथजी धोपटे आणि आदरणीय तिसरं शेवटचं नाव आहे जनार्दनजी रघुनाथराव धोपटे, असा हा संपूर्ण धोपटे परिवार, चिरंजीव शिवांश आणि संपूर्ण धोपटे परिवार झाले का सगळे. अशा या धोपटे परिवाराने आपल्या परिवारावर भगवान नागनाथाची जी कृपा आहे ती कृपा अधिक वृद्धिंगत व्हावी, त्या कृपेमध्ये अधिक वाढ व्हावी याकरता भगवान नागनाथ महाराज प्रसन्न व्हावे. आणि मग भगवान प्रसन्न कशाने होतो? भगवंताची पूजा केल्याने भगवान प्रसन्न होतो, भगवंताची भक्ती केल्याने भगवान प्रसन्न होतो, भगवंताचं नाम चिंतन केल्याने भगवान प्रसन्न होतो, भगवंताच्या सेवेने भगवान प्रसन्न होतो. आणि याच करता सेवा, साधना, नामचिंतन या माध्यमातून हरिकीर्तन आणि अन्नदान हे घडावं या दृष्टिकोनातून आज या धोपटे परिवाराच्या द्वारा इथे नगर भोजनाचा असा हा कार्यक्रम आयोजित केला आणि धोपटे परिवाराच्या माध्यमातून, रामे टाकळीकरांच्या माध्यमातून आणि या नागठाणा या गावातील ग्रामस्थांच्या प्रेमामुळं आज मला इथे सेवा करण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे साधारणतः राहिलेल्या 1.25 तासामध्ये मी 11ला आलो इथं. 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराई या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा अन्नावर कसा परिणाम होतो, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं युक्त अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे या आशयाचं चिंतन करणारा हा अभंग मी पुढे घेतलेला आहे. कारण आज नगर भोजन आहे, म्हणजे जेवण आहे आणि जेवणाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे मला आजचं आश्चर्य हे वाटतंय, कीर्तनाच्या निमित्ताने जेवण नाही. तुम्ही जागेत राहत ना, जेवणाच्या निमित्ताने काय आहे? कीर्तन, नगर भोजनाचा कार्यक्रम. त्या निमित्ताने काय ठेवलंय? कीर्तन ठेवलंय. कीर्तनाच्या निमित्ताने जेवण नाही. लोकाला प्रश्न पडलेला असेल इथं आलेल्या, पत्रिकेवर तर नगर भोजनाचा कार्यक्रम आहे, हे कीर्तन कसं काय? लक्षात ठेवा, नगर भोजन आणि कीर्तन
म्हणजे प्रमुख काय आहे, मुख्य काय आहे? हो का, भोजन म्हणतात. आता काय करावं सांगा बरं. आणि बरोबरच आहे, त्यांचं काही चूक नाही. मुख्य भोजन आहे, जेवण मुख्य आहे. आणि मग जेवणाच्या निमित्ताने काय आहे, कीर्तन आहे. मग म्हणूनच मी विचार केला, जर जेवणाच्या निमित्तानेच कीर्तन असेल तर जेवण कसं असलं पाहिजे, जेवण कसं जेवलं पाहिजे, अन्न कसं ग्रहण केलं पाहिजे, या विषयाचं चिंतन मग आपल्याकडून काय झालं पाहिजे, घडलं पाहिजे. आता जेवायचंय जेवायचंय म्हणजे आपण जेवण्यासाठीच आलेलो आहोत, जेवायचंय आपल्याला, प्रश्नच नाही. पण मग का जेवायचं, कसं जेवायचं, कुठे जेवायचं, कधी जेवायचं, काय जेवण करायचं, या सगळ्या विषयाचा उलगडा आजच्या चिंतनातून घडावा म्हणून या अभंगाची रचना केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल खरं म्हणजे परभणी जिल्ह्यातलं हे आज मी बऱ्याच दिवसानं दुर्दैव पाहतोय. एवढे 10-5 लोक टाळ घेऊन उभे आहेत. नाहीतर परभणी जिल्हा म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी. आज कुठे गेले सगळे टाळकरी कोणाच ठाऊक. असू द्या, आता लक्ष द्या. तर विषय असा आहे, आजचा जो अभंग आहे, या अभंगातून महाराज भोजन कसं करावं, जेवण कसं करावं, त्याची पवित्रता कशी असावी या विषयाचं चिंतन करतात. लक्ष द्या. काही गोष्टी अशा असतात, कुठे कुठे काळाचं पावित्र्य असतं, कधी कधी स्थलाचं पावित्र्य असतं, तर कधी कधी व्यक्तीचं पावित्र्य असतं. ऐका ऐका, ठेवा माऊली. हो दादा, माझ्याकडं विनंती आहे माझी सर्वांना, जर आपल्यापैकी कोणाकडं मोबाईल असेल, बहुतेक कोणाकडंच नसेल, पण जर कोणाकडं चुकून असेल तर त्याचं नरडं दाबून ठेवा. 2 वाजेपर्यंत तो वाजणार नाही याची दखल घ्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 2 वाजता आपण बोलू, तोपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची काळजी घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी रात्रभर प्रवास केलाय, 1 मिनिट झोपलेलो नाही आणि इथपर्यंत आलोय, आणि जीव तोडून मी तुमच्याशी बोलतोय, आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं. हे वागणं बरं नव्ह, हे चांगलं नाही. आता याकरता माझी विनंती, आता कोणाचं लक्ष तिकडे जाऊ देऊ नका, चांगलं लक्ष द्या. मी 2-3 मुद्दे आपल्या पुढे देतोय. कधी कधी काल पवित्र असतो, कधी कधी स्थल पवित्र असतं, कधी कधी व्यक्ती पवित्र असते. ऐका, जीवनामध्ये व्यक्तीचंही पावित्र्य असावं, स्थलाचंही पावित्र्य असावं, काळाचंही पावित्र्य असावं. जाऊ दे, आजच्याच निमित्ताने चिंतन आपल्यासमोर मांडायचं ठरलं तर आजचं हे स्थल, स्थल कसं आहे जीवनात, पवित्र आहे. श्री क्षेत्र नागनाथ महाराजाचं देवस्थान, जागृत देवस्थान, म्हणजे हे स्थल पवित्र आहे, स्थलाचं पावित्र्य आहे. कालाचा विचार केला तर श्रीमद भगवद्गीतेच्या भाषेमध्ये मासानाम मार्गशीर्षोहम, भगवान सांगतात 12 मासामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना पवित्र आहे, म्हणजे सध्याचा काळ पवित्र आहे, हे स्थल पवित्र आहे. आता पुढे ऐका, इथे आलेले सर्व व्यक्ती, जे गायक आहेत, जे वादक आहेत, जे श्रोते आहेत, अत्यंत श्रद्धेने निष्ठेने आलेले आहेत. भगवान परमात्म्याचं हे सगळे काय करतात, नामचिंतन करतात, आणि हे सगळे देवाचं नामचिंतन करणारे असल्यामुळं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो मध्ये अच्युत सर्वकाळ, जो मध्ये अच्युत सर्वकाळ.
पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. ऐका, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असल्यामुळे इथे आलेले व्यक्ती पवित्र आहेत. इथलं स्थळ पवित्र आहे, मार्गशीर्ष महिना पवित्र आहे. आणि ज्या परिवाराने हा उत्सव इथे आयोजित केलेला आहे, माझ्या अल्प माहितीप्रमाणे तो सगळाच परिवार वैष्णव माळकरी वारकरी आहे. बरोबर आहे का? धोपटे परिवार हा सगळा परिवार कसा आहे? विश्वनाथराव धोपटेजी, रघुनाथराव धोपटेजी, ज्ञानोबा, गणेशराव, हा सगळा परिवार, जनार्दनजी आलेत का? हे सगळे इथं आलेत का? मी नावं घ्यायचो हे नसायचे कोणीच. तर हा सगळा परिवार कसा आहे? वारकरी आहे, माळकरी आहे. म्हणजे पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. लक्ष द्या, म्हणजे ज्याने हा उत्सव इथं ठेवलेला आहे ते नामचिंतन करणारे आहेत, पवित्र आहेत. ज्या जागेवर उत्सव ठेवलेला आहे ती जागा पवित्र आहे. ज्यांच्या सानिध्यात आपण हे चिंतन आज करतोय ते सगळे वैष्णव म्हणा की पवित्र आहेत, पवित्र आहे. आणि आजचा हा मार्गशीर्ष असा हा काळ, ही वेळ सुद्धा कशी आहे? पवित्र आहे. म्हणजे इथे स्थलाचं पावित्र्य आहे, काळाचं पावित्र्य आहे. ऐका, इथे व्यक्तीचं पावित्र्य आहे, कार्यक्रमाचे आयोजक त्यांचंही जीवन पवित्र आहे. आणि म्हणूनच या सगळ्या पावित्र्याबरोबर ऐका, माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष किंवा माणसाच्या जीवनाचा अपकर्ष हा पावित्र्यावरच अवलंबून असतो. याकरता जीवनामध्ये काही गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. त्यातल्या जीवनाच्या, ऐका, जीवनाच्या काही गरजा आहेत. जीवनाच्या काही गरजा आहेत, सांगेन, लक्ष द्या. काय गरज आहे जीवनाच्या? जीवनामध्ये 3 गोष्टी गरजेच्या असतात. 3 गोष्टी गरजेच्या असतात. झोपले का? 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी गरजेच्या असतात जीवनात? जीवनामध्ये एक असते गरज, ती म्हणजे अन्न. दुसरे असते जीवनातली गरज, तिचं नाव वस्त्र. आणि तिसरी असते जीवनातली गरज, तिचं नाव निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा. ऐका, या 3 गोष्टी मानवी जीवनातील आवश्यक अशा गोष्टी आहेत. कशा? आवश्यक. चांगला आहे का? लक्ष द्या जरा, माझ्याकडे बघा, लक्ष द्या. अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 गोष्टी कशा आहेत? आवश्यक. आवश्यक. आवश्यक कशाला म्हणतात? ऐका, आवश्यक कशाला म्हणतात? थोडं इकडे येतात तुम्ही दोघं चौघ जण आता असं इकडे ये. पॅन्ट शर्टवाले जरा उठून इकडे बरं माझ्याकडे. जेवढे पॅन्ट शर्टवाले आहेत तेवढे पॅन्ट शर्टवाले या की इकडं, इथं माझ्याजवळ या, इथं बस. थोडे पॅन्ट शर्टवाले उठा बरं जरा जवळ या. उठा ना, दादा या ना इकडं. पॅन्ट शर्टवाले इथं बसा माझ्या समोरून. ज्यांच्या अंगावर पॅन्ट शर्ट आहे तेवढे नाही, समोर येतं माझ्या उजव्या हाताला. पॅन्ट शर्टवाले येणार आहो, या ना. ओ या ना, समोर पॅन्ट शर्टवाले इथं असे या. सुरुवातीला नाही काय मागत मी, या बसा इथं, बसा. रे मागं जाऊ नका, अरे इथं बसा ना असं. हां, आणि तुम्ही थोडं 5-5 फूट जरा असं सरका की मधली जागा काढा बरोबर. 5-5 फूट सरका पुढं, सरका 5-5 फूट. 1 फूट झालं आताशी का? आत्ता 1 फूट झालंय फक्त. 5-5 फूट सरका पुढं. ये जरा जवळ आहे. ते टाळ उचला कोणीतरी बाजूला, घ्या जरा इकडे टाळ. या जरा पुढं 5-5 फूट. या अनुदानाचं वाटप असल्यावर किती गर्दी केली असती पटपट. या थोडं पुढे या 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 बाबा पुढे या. या इथले या थोडंसे असे पुढे या, असे समोर या. विठ्ठल विठ्ठल या पुढे लईच कस तरी आवाज येतो. लक्ष द्या. ऐका. तर काय चाललं होतं? कीर्तन चाललं होतं. हां, मग त्यासाठी तर पुढं बोलवलंय तुम्हाला. अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 गोष्टी माणसाच्या जीवनातल्या आवश्यक गोष्टी आहेत. ऐका, बोलू नका आता, ऐका.
आवश्यक कशाला म्हणतात? ज्याच्यामुळं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणायचं. ज्यामुळं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणायचं. ज्याच्याशिवाय जीवन चालूच शकत नाही त्याला अत्यावश्यक म्हणायचं. आणि ज्यामुळं जीवन बिघडतं त्याला अनावश्यक म्हणायचं. पहिलं काय सांगितलं? ज्याच्यामुळं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणा. उदाहरणार्थ अन्न पाणी ही जीवनाची काय आहे? आवश्यकता आहे. ज्यामुळं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणतात. ज्याच्याशिवाय जीवन चालूच शकत नाही त्याला अत्यावश्यक म्हणतात. 8 दिवस जेवण नाही केलं तर मनुष्य जगेल का? बोला ना. जगेल ना, जगतो. 10 दिवस पाणी नाही पिलं मनुष्य जगेल का? जगतो, जगतो, प्रश्नच नाही. 15 दिवस हवाच नाही घेतली, 15 दिवस का 15 मिनिटं? नीट कीर्तन आहे का? अन्न पाणी याच्यामुळं जीवन चालतं, पण काही काळ मनुष्य त्याशिवाय राहू शकतो. ज्याच्यामुळं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणा. आणि ज्याशिवाय जीवन चालूच शकत नाही त्याला अत्यावश्यक म्हणा. म्हणून अन्न पाणी ही जीवनाची आवश्यकता आहे आणि श्वास हवा ही जीवनाची अत्यावश्यकता आहे. कळलं तुम्हाला? ज्याच्यामुळं जीवन चालतं ते आवश्यक, ज्याशिवाय जीवन चालूच शकत नाही ते अत्यावश्यक, आणि ज्याच्यामुळे जीवन बिघडतं ते अनावश्यक. उदाहरण सांगू सोपं. जेवण केलं, पोटभर पाणी पिलं, हात धुतला आणि नंतर आपण हात पुढे करतो, काढा तंबाखू. आता ही तंबाखू ही जीवनाची आवश्यकता आहे का अत्यावश्यकता आहे? जागे तुम्ही बोला की. अनावश्यकता आहे. मग लक्ष द्या जरा. आपल्या जीवनातला अधिक पैसा, आपल्या जीवनातली अधिक वेळ आणि आपल्या जीवनातली अधिक बुद्धी आवश्यक गोष्टीसाठी खर्च होते का अनावश्यक गोष्टीसाठी खर्च होते? अनावश्यक गोष्टीसाठी. म्हणून मायबाप आजच्या चिंतनातून अनावश्यक टाळा, अनावश्यक टाळा, आणि जे आवश्यक आहे त्याचाच जीवनात काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आता आवश्यकता किती गोष्टीची सांगितली मी आज? 3. अन्न वस्त्र निवारा. तुकोबारायाची भाषा हीच आहे. तुकोबाराय बोलतात निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. तुकोबाराय बोलतात पण निर्वाहा पुरते अन्न, निर्वाहा पुरते आच्छादन, निर्वाहा पुरते आश्रमाशी स्थान कोपी गुहा. माणसाच्या जीवनातल्या ज्या प्रमुख 3 गरजा मी आपल्या पुढे मांडल्या त्याच्यात पहिली गरज काय? अन्न. दुसरी गरज वस्त्र आणि तिसरी गरज निवारा. मागे एका पंतप्रधानाची घोषणा होती बघा, रोटी कपडा और मकान. काय नाव त्यांचं? गेलं का ध्यानातलं? काय नाव? कोणी घोषणा केली होती? रोटी कपडा और मकान. नाही नाही, खूप जुन्या पंतप्रधानाचं रोटी कपडा और मकान. मला वाटतं त्याच्यानंतर एक घोषणा आली, जय जवान जय किसान. वाह, लाल बहादूर शास्त्री. नंतर एक घोषणा आली बघा, गरिबी हटाव. इंदिरा गांधी. गरिबी हटाव. हटली का गरिबी? नाही का? श्रीमंताची श्रीमंतींना हटल्यामुळं गरिबाची गरिबी कशी हटणार? त्याच्यानंतर पुढे मग घोषणा आली, जय जवान जय किसान जय विज्ञान. अटल बिहारी वाजपेयी. आणि मग सबका साथ सबका विकास. बस आता कळलं तुम्हाला. मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. मला मुद्दा एवढाच तुमच्या पुढे मांडायचा आहे. रोटी
कपडा और मकान, याच्यातला क्रम बघा, क्रम. त्या क्रमात पहिला नंबर कशाचा आहे? अन्नाचाच, दुसरा वस्त्राचा आणि तिसरा घराचा. तुकोबारायांनी जे चरण सांगितलं त्याच्यातला क्रम कसा आहे? निर्वाहापुरते अन्न, आच्छादन आणि कोपी गोवा, तसाच क्रम आहे. याचा अर्थ असा आहे की सुरुवातीला माणसानं आपल्या जीवनात आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवला पाहिजे. पोटाचा प्रश्न सुरुवातीला सोडवला पाहिजे, कपड्याचा नंतर आणि बंगल्याचा नंतर. बंगलाच बांधलाय खायलाच काय नाही, काय उपयोग आहे? अंगावर भारी भारी कपडे घातले तर पोटात आग पडले, काय उपयोगाचं आहे? अगोदर चांगले कपडे लिहायचे बघितलं पाहिजे का पोट भरायचं बघितलं पाहिजे? अगोदर पोटाचा प्रश्न सोडवायचा, नंतर कपड्याचा प्रश्न सोडवायचा आणि नंतर घराचा प्रश्न सोडवायचा. आजच्या चिंतनात फक्त आपण पोटाच्या प्रश्नाचा विचार करू, म्हणजे अन्न ग्रहण केलं पाहिजे. मग ते अन्न ऐका, जसं स्थलाचं पावित्र्य, वेळेचं पावित्र्य, व्यक्तीचं पावित्र्य, कुळाचं पावित्र्य, ऐका त्याच पद्धतीने आपल्या जीवनात आपण जे अन्न ग्रहण करतोय त्या अन्नाचं सुद्धा पावित्र्य असलं पाहिजे. अन्नाचं पावित्र्य अत्यंत महत्वाचं आहे. अन्न हा विषय आपल्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानोबाराय सांगतात, अन्नापासोनी प्ररोह पावती भूते, किंवा भगवान सांगतात अन्नाद भवती भूतानी पर्जन्याद दन्न संभवः. अन्नाद भवती भूतानी, ऐका औषधीपासून अन्नाची निर्मिती होते आणि अन्नापासून जीव जंतू या सगळ्याची काय होते? निर्मिती होते. म्हणून जीवनामध्ये आवश्यकतेतलं जर पहिलं काय असेल अन्न, आणि त्या अन्नाचं पावित्र्य असलं पाहिजे. पुढे वस्त्राचं सुद्धा पावित्र्य असलं पाहिजे, निवाऱ्याचं सुद्धा पावित्र्य असलं पाहिजे. वस्त्र सुद्धा पवित्र परिधान केलं पाहिजे अंगावरती. आपल्या अंगावरचं वस्त्र स्वच्छ असावं आणि अंगावरचं वस्त्र शुभ्र असावं. कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे आणि शुभ्र असलं पाहिजे. तुकोबाराच्या गाथेतली प्रमाणं सांगायची ठरली तर सांगतो, शिवो न येती निळी वस्त्रे पांघरती काळी. तुकोबाराय सांगतो निळी काळी घालू नये, तुकोबारायची भाषा आहे. ऐका, अन्न वस्त्रही महत्वाचं आहे बघा. वस्त्राचा सुद्धा अभिमान पाहिजे. ज्याला आपली संस्कृती टिकावी असं वाटत असेल त्यानं 4 गोष्टीचा जीवनात स्वाभिमान कधी सोडायचा नाही. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट देशभाषा, दुसरी गोष्ट वेशभूषा, तिसरी गोष्ट खानपान आणि चौथी गोष्ट देहसंबंध. या 4 गोष्टी आपण नीटनीटक्या पाळल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट कोणची? देशभाषा. आपण आपल्या भाषेवर काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे, वाढवत नाही. दुसरी गोष्ट वेशभूषा, आपल्या वेशभूषेवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे ते. जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये जातात धर्म परिषदेला, तेव्हा त्यांच्या अंगावरचा सगळा पोशाख भारतीय होता. भारतीय पोशाख, भगवी कपनी, भगवी लुंगी, भगवा फेटा, भगवा उपर्ण. फक्त पायातली चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती. तिकडचे लोक चिकित्सक आहेत. त्याने विचारलं, स्वामीजी तुमच्या शरीरावरचा सगळा पोशाख भारतीय आहे पण पायातली चप्पल मात्र आमची आहे, असं का? तेव्हा स्वामी विवेकानंदाने उत्तर दिलं, मी माझा पोशाख माझ्या भारतीय संस्कृतीचा पोशाख, अर्थात माझी भारतीय संस्कृती त्याग प्रधान आहे आणि म्हणून ती संस्कृती डोक्यावर धारण करण्याच्या योग्यतेची आहे. म्हणून मी माझा पोशाख माझ्या सगळ्या अंगावर चढवलाय. म्हणले आमची चप्पल का घातली? ते म्हणले तुमची संस्कृती पायात घालून तुडवायच्या लायकीची आहे म्हणून तिला मी पायात घेतलं. म्हटलं मी का बोललो? आणि अगद्या 1.5 मिनिटाच्या भाषणात सगळं जग जिंकलं. येथे जमलेल्या माझ्या बंधूनो भगिनीनो, एका शब्दाने सगळं जग जिंकलं. मला अधिक विस्तार नाही मांडायचा. पाश्चात्य देशात गेल्यानंतर सुद्धा स्वामी विवेकानंदांनी आपली संस्कृती, आपला पोशाख, त्या पोशाखाचा अभिमान काय केला नाही?
सोडला नाही, सोडला नाही. आता कीर्तनाला येताना बुवा पॅन्ट शर्ट घालून यायला केवढी खंत आहे हो, केवढी खंत आहे. कधीतरी विचार करा या गोष्टीचा. माझ्या बोलण्याचा मुद्दा समजून घ्या. आपल्या पोशाखावर आपलं प्रेम असलं पाहिजे. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलो, त्या शिक्षण संस्थेमध्ये एक महान संत होऊन गेले, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू दांडेकर मामा. जर जुन्या लोकांनी कुणी त्यांचं ऐकलं असलं तर मामा फार मोठं जीवन होतं. सर परशुराम कॉलेजचे, SP कॉलेजचे 35 वर्ष प्रिन्सिपॉल होते. ते इंदिरा गांधीच्या कॉलेजमध्ये शिकले 35 वर्ष. आता ऐका बरं का, ते कॉलेजवर मुलांना वर्ग घेण्यासाठी जेव्हा जायचे वर्गामध्ये, तेव्हा कसे जायचे? पांढरं शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र नेहरू, पांढरा शुभ्र डोक्याला फेटा, पांढरं शुभ्र गळ्यामध्ये उपरणं, ऊर्ध्व पुंड्र गंधाचा टिळा आणि अशा भारतीय वारकरी संप्रदायाच्या पोशाखात जायचे. ते जेव्हा आत यायचे तेव्हा ते असतं ना, गुरुजी आत आले की मुलांनी उठून उभा राहायचं. मुलं उठून उभा राहायची. मग ते काहीतरी म्हणायचं असतं, सकाळी काहीतरी म्हणायचं असतं, दुपारी काहीतरी म्हणायचं असतं, बरोबर आहे ना. सकाळी म्हणायचं गुड आफ्टरनून, बरोबर, दुपारी म्हणायचं गुड मॉर्निंग, बरोबर, असं काहीतरी म्हणायचं असतं. ऐका, मामा वर्गामध्ये गेले की ती मुलं उठून उभा राहायची आणि ती सगळीच मुलं मोठ्याने म्हणायची, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हणायचे ती मुलं. आणि त्याने असं म्हटल्यानंतर मामा म्हणायचे, वा 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 वा, छान छान छान, बसा बसा खाली. वास्तविक पाहता मामाची टिंगल करण्याच्या उद्देशानं ती मुलं असं म्हणायचे, पण मामा त्यांना म्हणायचे, अरे या निमित्ताने का होईना, पण तुमच्या तोंडात पुंडलिक वरदा आलं, याच्यापेक्षा अजून काय चांगलं. मी का आपल्याशी बोललो? आपल्या संस्कृती टिकवण्यासाठी आपण आपल्या पोशाखावर सुद्धा काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, आपला पोशाखही पवित्र असला पाहिजे, वस्त्र. आणि पुढचा टप्पा आहे निवारा, म्हणजे आपलं घर, ते सुद्धा पवित्र असलं पाहिजे. पण मला आजच्या चिंतनात घराच्या पावित्र्याचा आणि वस्त्राच्या पावित्र्याचा विचार अधिक न मांडता पहिला जो मुद्दा आहे अन्न, ते फार महत्वाचं आहे. ते अन्न पवित्र असलं पाहिजे. आणि मग ऐका, अन्न पवित्र कशाने होईल? अन्नाचं पावित्र्य निर्माण होण्याकरिता ते अन्न कसं ग्रहण केलं पाहिजे, अन्नाचंच पावित्र्य जीवनात का महत्वाचं आहे, याचा विचार आजच्या चिंतनात करायचा आहे. आणि म्हणून त्याकरता अन्न कशाने पवित्र होईल, त्या अन्नाचं पावित्र्य महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या अन्न हरी चिंतने भोजन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, आपण जे अन्न ग्रहण करतो ते अन्न पवित्र असलं पाहिजे. आणि तेच अन्न पवित्र होईल, तेच अन्न पवित्र होऊ शकतं. कोणतं? हरी चिंतनी भोजन. भगवान परमात्म्याचं हरीचं चिंतन करत करत जे अन्न आपण ग्रहण करतो ते अन्न काय होतंय? पवित्र होतंय. अन्न ग्रहण करत असताना त्याचे काही नियम आहेत. काय काय नियम आहेत? पहिली गोष्ट, ते अन्न दोषाने युक्त नसलं पाहिजे. कोणते दोष? 3 दोष अन्नामध्ये असतात. एक निमित्त दोष, दुसरा आश्रय दोष आणि तिसरा स्वभाव दोष. निमित्तानं जे जे अन्न केलं जातं त्या त्या निमित्ताचे त्या अन्नामध्ये काय राहतात? परिणाम राहतात, त्याचे परिणाम. आणि ते परिणाम त्या खाणाऱ्यावरती होतात. म्हणून निमित्ताचं अन्न खाऊ नये, शास्त्र आहे. निमित्त दोष टाळावा. पुढचा दोष काय आहे? आश्रय दोष. आश्रय दोष म्हणजे किती तुकोबारायाची भाषा स्पष्ट आहे. तुकोबाराय सांगतात, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. अर्थात दुराचरण करणारी जी व्यक्ती आहे त्याच्या आश्रयाने असलेलं जे अन्न आहे ते जर आपण ग्रहण केलं तर त्या आश्रयाचे दोष त्या अन्नामध्ये येतात. 2.
आणि अन्नामध्ये तिसरा दोष आहे, त्याचं नाव आहे स्वभाव दोष. मला वाटतं याचा अधिक विस्तार मांडण्याची काही गरज नाही, हे लक्षात येण्यासारखीच गोष्ट आहे. स्वभावताच दोष असतं. त्याचं नाव उच्चारलं तरी आपल्यासमोर दोष निर्माण होतो. त्याचं नावही आपण उच्चारू नये असं निषिद्ध अशा प्रकारचं जे अन्न आहे ते अन्न स्वभावताच दोषी आहे आणि ते अन्न आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. ते दोष आपल्यात नसले पाहिजेत, त्याला आपण टाळलं पाहिजे. 3 प्रकारच्या दोषांना युक्त असलेलं अन्न म्हणजे निमित्त दोष, आश्रय दोष आणि स्वभाव दोष. या तिन्ही दोषाला विवर्जित केलेलं असं अन्न असलं पाहिजे. दोषरहित अन्न आपण सेवन केलं पाहिजे. का बरं? त्याचं कारण आहे. अन्नापासून प्ररोह पावती भूते, ज्ञानोबरायाची भाषा आहे. अन्नाद भवती भूतानी पर्जन्यादन्न संभवः. भगवान बोलतात अन्नातूनच खऱ्या अर्थाने भूतांची अर्थात जीवाची निर्मिती होते. म्हणून ते अन्न अत्यंत महत्वाचं आहे. पुष्कळ विचार आहे. 3 दोषांनी रहित अन्न असावं. शिवाय ते अन्न कसं असावं तर ते सात्विक अन्न असावं. रजोगुणी अन्न नसावं, तमोगुणी अन्न नसावं, तर ते सात्विक असावं. त्याकरता आपल्याला घरी गेल्यानंतर जर वेळ मिळाला, मिळेल का नाही मिळायचं होय तरी म्हणा की, घरी गेल्यावर जर वेळ मिळाला तर आपण ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय काढा आणि त्याच्यामध्ये राजस आहार, तामस आहार आणि सात्विक आहार याचं चिंतन खूप विस्तारानं आलेलं आहे. आपण सात्विक आहाराचं आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारुद्या सात्विक प्रिय हे अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. तामस आहार, राजस आहार हा फेकून यात यामम गतर संपुती पुरुषतंचयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. तामस आहार, राजस आहार, त्या आहाराला आपण वर्ज्य केलं पाहिजे आणि आपण आहार सात्विक आहार सेवन केला पाहिजे. अगदी सोपं सोपं सात्विक लक्षात येत, किमान शाकाहार इथपर्यंत तरी चला आपण शाकाहाराचं सेवन केलं पाहिजे. कदाचित काही लोक म्हणत असतील हे आम्हालाच का सांगतात बरं, हा आहार सेवन करावा, हे खावं, हे खाऊ नये, निषिद्ध विषयाचा त्याग करावा, योग्य विषयाचं सेवन करावं, हे आम्हालाच का सांगितलं जात आहे. ऐका, त्याचं उत्तर आहे नियमानं वागणाऱ्याला सांगावा का ज्यानं नियम मोडलाय त्याला सांगावा. तुम्ही जागेत नियमानं वागणाऱ्याला सांगायचं तू नियमानं वाग म्हणून. हा जर आता हे नाही जमलं तर मग हे म्हणायचं, मोडणाऱ्याला सांगायचं. महायुतीत नाही जमलं तर महाविकास आघाडी शिरायचं. लक्ष द्या, लक्ष द्या. जो रस्त्याने चाललाय त्याला सांगायचं रस्त्याने चाल म्हणून, का ज्यानं रस्ता सोडलाय त्याला सांगायचं रस्त्याने चाल म्हणून. बोला ना, ज्यानं रस्ता सोडलाय त्याला सांगावं लागेल. म्हणजे नियम कोणाला सांगावं लागेल, ज्याने नियम मोडला त्याला. आता लोक म्हणतील हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे जे तुम्ही आम्हाला सांगायला लागलात, मग आम्ही काही नियम मोडलाय का? मोडलाय का नाही मला माहिती नाही, पण नियम काय आहे तेवढं मी सांगतो. नियम आहे का? निसर्गाचा नियम असा आहे, निसर्गाचा नियम असा आहे, ज्या प्राण्याचे दात सुळे आहेत आणि जे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांनीच मांसाहार करावा, हा निसर्गाचा काय आहे नियम आहे. पाहूया आपण आता हा नियम कोणी मोडला, कोणी पाळला. घ्या समोर घ्या प्राणी, कुत्रा. कुत्र्याचे दात सुळे आहेत, कुत्रा जिभेने पाणी पितो, कुत्रा मांसाहार करतो. म्हणजे निसर्गाचा नियम कुत्र्याने पाळला. कशाला त्याला कीर्तन सांगायचं, नेमात आहे ना, नेमात आहे. चला दुसरा प्राणी घ्या, गाढव. गाढवाचे दात सुळे आहेत का? बोला ना. नाही. गाढव जिभेने पाणी पितं का? बोला ना. नाही. गाढव गढूळ पाणी पितं का? हे गाढव मात्र 2दा नाशिवलेल्या गुळाचं पाणी पिल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं का?
खरं म्हणजे माणसाला गाढव म्हणणं हा बिचाऱ्या गाढवाचा केवढा अपमान आहे. पूर्वीच्या काळी गुरुजी सैन्यामध्ये गाढवं असायची. कशा करता, जेव्हा दोन सैन्य एकत्र यायचं दोन बाजूचं आणि युद्ध सुरू व्हायचं, मग अशा काळात आपल्या सैन्यावर परकीय शत्रूने विष प्रयोग करू नये. या आता त्यावेळेस काय बिस्लरी बाटलीन जारण फिल्टरन कुठलं होतं, पाणी कुठलं प्यायचं, तळ्यातलं, एखाद्या सरोवरातलं तळ्यातलं जाऊन पाणी प्यायचं. मग ते परकीय शत्रू काय करणार, त्या तळ्यात त्या पाण्यात विष टाकायचं. मग आता ते पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे ओळखायचं कसं, त्याच्याकरता अगोदर ते पाणी गाढवाला पाजलं जायचं. गाढवानं जर ते पाणी पिलं तर ठरवायचं पाणी शुद्ध आहे आणि मग सैन्याला पाणी पाजायचं. अशी परीक्षा असायची जुन्या काळात. कारण गाढव अशुद्ध पाणी पित नाही. कोण? गाढव अशुद्ध पाणी पित नाही. ऐका, म्हणजे चला जाऊ द्या, म्हणजे निसर्गाचा नियम गाढवाने पाळला. कशाला त्याला कीर्तन सांगू. निसर्गाचा नियम कुत्र्याने पाळला. नियमात आहेत बिचारे. आता पुढचा प्राणी घ्या, माणूस. माणसाचे दात सुळे आहेत का? नाही. मनुष्य जिभेने पाणी पितो का? नाही. मनुष्य मांसाहार करतो का? झाला ना, घोटाळा झाला ना. म्हणजे निसर्गाचा नियम फक्त कोणी मोडला? आणि म्हणून कीर्तन भजन माणसाला सांगण्याची पद्धत आहे. लोक म्हणतील आमच्यावरच का अन्याय, म्हशीला बोलविलं नाही. ते बिचाऱ्या नियमात आहेत. मायबाप माझी विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, नियम आपल्यासाठी आहेत. कारण आपण नियम मोडलेत. अर्थ इतकाच आहे, आपला आहार शाकाहार असावा. 1. आपला आहार सात्विक असावा. 2. तिसरी गोष्ट अशी आहे, आपला आहार युक्त असे. मैंद्रियाशी सार नसावी बासर, निद्रा बहुभाषण. युक्त आहार. ऐका, भगवान देखील सांगतात, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. ज्ञानोबाराय बोलतात किती गोड. आहार तरी शेविजे युक्तीचे मापे मविजे, क्रिया तरी आचरिजे तैशिया स्थिती. काय गोड भाषा आहे ज्ञानोबारायची. युक्त आहार. युक्त शब्दाचे 2 अर्थ घ्या. युक्त शब्दाचा पहिला अर्थ परिमित, कमी असा एक घ्यायचा, आणि युक्त शब्दाचा दुसरा अर्थ योग्य. योग्य आहार. योग्य आहार असला पाहिजे, तो युक्त असला पाहिजे. काय तुकोबारायची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात, भोजन करावे परिमित. परिमित शब्दाचा अर्थ केवळ कमी एवढाच अर्थ नाही. परिमित शब्दाचा अर्थ योग्य असला पाहिजे तो आहार. युक्त म्हणजे कमी तर असावा, पण त्याबरोबर तो योग्य असावा. हे सगळ्यात योग्य म्हणजे शाकाहार असावा. योग्य म्हणजे सात्विक आहार असावा. युक्त आहार असला पाहिजे. काय असतं महाराज, अरे राम राम, काही लोक जेवण करत असताना बापरे बाप 3 पंक्ती उठले हो तरी माणूस उठायलाच तयार नाही. अमित आहार, त्याचा परिणाम निद्रान, त्याचा परिणाम आळस. कोण आहे? या आळसानं, निद्रेनं, अमित आहारानं जो युक्त आहे, धिक्जिने अघोरी आहे. तो अघोरी आहे, धिक्कार असो त्याचा. पण हे जे आपण चरण दिलं, या चरणामध्ये आळस आणि निद्रा हे त्याच्या जीवनातले जे 2 दोष आहेत, हे का निर्माण झाले, त्याचं मूळ कारण आहे अमित आहार, पुष्कळ आहार. पुष्कळ आहार हे त्याचं काय आहे. अमित आहार अघोरिया. इथे अमित शब्दाने केवळ पुष्कळ, माझ्या अल्पमतीप्रमाणे असाही अर्थ न घेता चुकीचा आहार हा सुद्धा अर्थ घ्या. चुकीचा आहार सेवन केला, निषिद्ध आहार सेवन केला आणि अमित आहार सेवन केला की मग आळस निर्माण होतो, निद्रा निर्माण होते, प्रमाद निर्माण होतात आणि संपूर्ण जीवन धोक्याकडे, अधपतनाकडे, अधोगतीकडे त्याचं जायला लागतं. म्हणून आहार सेवन करत असताना तो परिमित असला पाहिजे, तो अमित नसला पाहिजे. भोजन करावे
परिमित महाराजांची भाषा आहे. आहार परिमित असावा, 1 युक्त असावा, 2 शाकाहार असावा, 3 सात्विक असावा, 4 आता पुन्हा प्रश्न आहे, आहार सेवन करत असताना तो कुठे सेवन केला पाहिजे? यालाही शास्त्र आहे. कुठे सेवन केला पाहिजे? काय ज्ञानोबारायची भाषा गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात षड्रसान नाही, पंचपक्वान नाही, खापरात वाढलंय आणि चौकात आणून ठेवलं. जागीत राहील की तुम्ही? गुलाबजाम आहेत, गुलाबजाम आज आहेत का? अरे काय हा, आणि ते असं खापरात वाढलं आणि चौकात आणून ठेवलं, बरोबर. आणि समजा तिथे जर एखादं कुत्र आलं तर ते कुत्र म्हणेल का, हे कधी वाढलेलं आहे, कोणी वाढलेलं आहे, हे आपण खाताना कोणी पाहिल का, याचा विचार ते करतं का? कोण कोण? याचा विचार ते अजिबात करत नाही. भाषा माझी नाही ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय गोड बोलतात, ना तरी षड्रस खापरी वाढिले, वाढोनी चोहटा ठेविले, तरी ते सुनियाचे च्याऐशी झाले जियापरी. थोडक्यात याच्यातून एक सिद्धांतातलं वाक्य देतो. काय खावं, कुठं खावं आणि कसं खावं याचा जो अजिबात विचार करत नसतं त्याला ते ओवीच दिले ना, हे लक्षात ठेवा. किंवा काही नित्य नेमाविन अन्न खायतो असा अर्थ अजून घ्या. हेतू इतकाच आहे, कुठं खावं यालाही शास्त्र आहे, कधी अन्न ग्रहण करावं शास्त्र आहे, किती अन्न ग्रहण करावं याला शास्त्र आहे, परिमित असलं पाहिजे. महाराज काय आहे बघा, जेवण करत असताना, जेवण करत हे नगर भोजन आहे ना आज महाराज, म्हणून आम्ही हे आपलं घेतलंय आपण. जेवण्याचा कार्यक्रम आहे ना, जेवण्याच्या कार्यक्रमानिमित्तानं कीर्तन आहे, कीर्तनासाठी जेवण नाही, जेवण्यानिमित्तानं कीर्तन ठेवलंय. मग म्हणलं आता ते जेवायचंय, त्या निमित्तानं कीर्तन आहे म्हटल्यावर मग काय जेवावं, कसं जेवावं याचा थोडा विचार करू म्हणून आम्ही आपलं घेतलंय अभंग. आपलं तोडकं मोडकं जसं जमल तसं आम्ही आपलं बोलतंय. आता तुम्ही येतो, प्रत्यक्षात पंडित महाराज आलेले आहेत, गुरुजी आहेत. आता काय आम्हाला घाबरायचं कारण नाही. जितके अडचण पडेल तितके आता पुढं मदत करायला तयार आहेत. तर काय चाललं होतं, कीर्तन चाललं होतं. लक्ष द्या, मुद्दा इतकाच आहे की हे आहार सेवन करताना किती अन्न सेवन करावं. शास्त्र असं सांगतंय, आरोग्याचं शास्त्र, आपण आपलं पोट 50% अन्नानं भरावं, 25% पाणी प्यावं. किती झालं? 75. आणि राहिलेलं 25% पोट रिकामं ठेवावं हवा आत बाहेर येण्यासाठी. आपला घोटाळा इथं होतो. आता कळला घोटाळा तुम्हाला? आपण 100% मालच भरून टाकतो आत, पाणी शिरत नाही, हवा भी जात नाही आणि बसतो बिघडून. जाऊ द्या, मी अजून एक सोपं बोलतो. कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही जा, कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारतात, काय काय खाल्लं होत? बरोबर आहे की नाही? कुणाकडे जा, डॉक्टर पहिला प्रश्न काय विचारतात? काय खाल्लं होतं. म्हणजे आपल्या जीवनात जे रोग निर्माण होतात त्याचं मुख्य कारण खाणं आहे. एवढं तर कळलं. म्हणून ऐका, वारकरी संप्रदायाचे क्रांतीसूर्य, संतवीर, व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट गुरुवर्य तात्या यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. तात्या असं नेहमी म्हणतात, माणसानं जेवण करत असताना पोटासाठी जेवावं, जिभेसाठी जेवू नये. कशासाठी जेवावं? पोटासाठी जेवावं, जिभेसाठी जेवू नये. खरंच सांगा, आपलं जेवण कशासाठी चाललंय? जिभेसाठी, पोटासाठी कोण जेवत? अजून पुढे बोलू का? अजून एक सोपं सांगतो. माणसानं भूक लागल्यावर जेवावं. सध्या लोक भूक लागली म्हणून नाहीच जेवत, मिळतंय म्हणून जेवतात. त्यांना म्हणलं जे काय आता वाढलंय तर खाऊ म्हणते. अरे भूक आहे का बघ ना अगोदर. आणि पुढं सांगतो, आमची भूक संपले सध्या. कुठं भूक लागते आम्हाला? का भूक लागत नाही? उत्तर देतोय, तितकं कष्ट कुठं राहिले?
आज बी जुन्या काळातली माणसं बघा, 80 85 90 वर्ष वयाची माणसं इथं असतील. असतील. किती आहे वय? किती आहे वय बाबा? वय किती आहे? 80. रक्तगट कोणता आहे तुमचा? रक्तगट? अहो रक्तगट माहिती आहे का? रक्तगट माहिती आहे का तुम्हाला बाबा? नाही माहिती ना? भाग्यवान आहे तुम्ही. का? अरे रक्तगट तपासायची वेळच आली नाही. भाग्याचं लक्षण आहे. हा, आडाने पण म्हणणं काही भाग्यवान आहेत. आम्हाला आमचे रक्तगट माहिती आहे का? 10-12 वेळा तपासलेत आतापर्यंत. हे 80 वर्ष झाले रक्तगटच तपासायची गरज पडली नाही. त्याचं का भाग्याचं लक्षण आहे ते. आरोग्य उत्तम आहे का? तर काबाड कष्ट केलेलं आहे. या लोकांनी, जुन्या लोकांनी मेहनती केलेल्या आहेत. प्रचंड काम. अरे त्या नांगराच्या माग, कुळवाच्या माग शेतकऱ्याचे एका दिवसात किती किलोमीटर चालणं होत असेल बरं? पहिलं सांगा बरं. किती किलोमीटर? कुळव घ्या, वसन काढा, किती कष्ट होत असेल. परिणाम आरोग्य चांगलं. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. म्हणून जिभे करता जेवू नये, मग पोटा करता जेवावं. चला, परिमित जेवावं. 1 शाकाहार असावा, 2 सात्विकार असावा, 3 योग्य ठिकाणी जेवावं. आश्रय दोष, निमित्त दोष, स्वभाव दोष हे टाळून अन्न ग्रहण करावं. ऐका, एवढं अन्नाबद्दल का विचार करायचा आहे? त्याचा अजून एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या पुढे देतो. तो मुद्दा असा आहे, आपल्याला, ऐका, आपल्या जीवनात आपली प्रगती व्हावी वाटते का अधोगती व्हावी वाटते? लवकर बोला. प्रगती. आपलं चांगलं व्हावं वाटतंय का वाईट व्हावं वाटतंय? चांगलं. लक्ष द्या. चांगलं व्हावं वाटतं. चांगलं होण्याकरता आपण वागलं कसं पाहिजे? बोला ना. चांगलं वागण्याकरता आपले विचार कसे असले पाहिजेत? चांगले. आणि चांगले विचार तयार होण्याकरिता आपलं रक्त कसं असलं पाहिजे? बोला ना. चांगलं. लोक आम्हाला म्हणतात, महाराज ध्यानात सोडून कशाला त्यांच्या नादी लागता? अहो, त्यांचं रक्तच तसलं. कळलं? म्हणजे माणसाचे विचार कुठून बनतात? रक्तातून. बरोबर. चांगले विचार तयार होण्यासाठी रक्त कसं पाहिजे? आणि चांगलं रक्त तयार होण्यासाठी आहार कसा सेवन केला पाहिजे? चांगला म्हणजे काजू, बदाम. चांगला म्हणजे सात्विक, पवित्र अन्न सेवन केलं पाहिजे. मग जरा आता ऐका, म्हणजे आपल्या जीवनाच्या सुखाकरता, समाधानाकरता, आनंदी जीवन जगण्याकरता जीवनात आपलं आचरण चांगलं पाहिजे. जसं कर्म तसं फळ प्रमाणात देत बसत नाही. बरोबर. जे पेराल तेच उगे. अहो, गहू पेरल्यानंतर ज्वारीच उगवते का नाही? गहू उगवतो. जे पेराल ते उगवतं. मग चांगलं उगवावं वाटत असेल तर चांगलं पेरलं पाहिजे. म्हणून जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी आपलं वागणं चांगलं पाहिजे. चांगलं वागणं निर्माण होण्यासाठी आपले विचार चांगले विचार तयार होण्यासाठी आपलं रक्त चांगलं, आणि चांगलं रक्त तयार होण्यासाठी आपला आहार चांगला म्हणजे सात्विक असला पाहिजे. मग आता लक्ष द्या, ही सगळी मालिका मी तुमच्या पुढे मांडतो. जसा आहार तसं रक्त, आणि जसं रक्त तसे विचार, जसा विचार तसा आचार, आणि जसा आचार तसं त्याचं चांगलं किंवा वाईट फळ. मोठ्याचं उदाहरण देतो. आपल्याला माहित आहे, कौरव पांडवाचं युद्ध संपलं होतं. कौरव संपले होते. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. आणि धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी हे सर्वच भगवान आपल्या भीष्माचार्यांकडे आले होते. भीष्माचार्य त्यांना भीष्म गीता सांगत होते, तत्वज्ञान सांगत होते. आणि ते तत्वज्ञान ऐकत असताना द्रौपदी हसू लागली. द्रौपदी हसली. भीष्माचार्याने विचारलं, पोरी का हसली? तिने उत्तर दिलं, सहज हसले. भीष्माचार्याने सांगितलं, कुलवान घराण्यातल्या कुलवधूनं सहज हसायचं नसतं. का हसली सांग? काही नाही म्हणे, सहज हसले. भीष्माचार्य म्हणाले, शहाणी माणसं सहज हसत नसतात, आणि सहज हसणारी माणसं शहाणी नसतात. सांग का हसले?
आणि मग तिनं सांगितलं, तुमचं हे तत्वज्ञान ऐकून मी हसले. भीष्माचार्य म्हणाले, तत्वज्ञान ऐकून माणसानं गंभीर व्हायचं असतं, त्यात हसायचं काय, का हसली? तिनं उत्तर दिलंय, हेच तत्वज्ञान तुम्हाला आत्ता कसं आठवायला लागलं? म्हटले म्हणजे एक कुलवान घराण्यातली कुलवधू, तिच्या इज्जतीचा प्रश्न होता, भर सभेमध्ये तिचं वस्त्रहरण होत होतं, तुमच्याकडे ती मदतीची याचना करत होती, त्यावेळेस आपण वर मान करून सुद्धा पाहिलं नाही, त्यावेळेस हे तत्वज्ञान कुठं गेलं होतं? आत्ताच कसं आठवलंय? हे वाक्य विचारल्यानंतर तेही प्रपितामह भीष्माचार्य आहेत, त्यांनी हे उत्तर दिलं, पोरी, हे तत्वज्ञान त्यावेळेस माझ्याजवळ होतं, पण मला आठवलं नाही. पुन्हा द्रौपदीने विचारलं, का आठवलं नाही? भीष्माचार्याने उत्तर दिलं, ते उत्तर पुढचं महत्वाचं आहे. भीष्माचार्य म्हणाले, दुष्ट दुर्योधनाच्या घरचं मी अन्न खाल्लं, म्हणून मला ते चांगलेच विचार माझ्याकडं असूनही आठवले नाहीत. त्या दूषित अन्नानं माझं रक्त दूषित झालं आणि म्हणून मला ते चांगले विचार आठवले नाहीत. तुम्ही जागेत बघा, भीष्माचार्यासारख्या शूराच्या, भीष्माचार्यासारख्या वीराच्या आणि भीष्माचार्यासारख्या महात्म्याच्या जीवनात जर दुष्टाच्या घरच्या अन्नाचा परिणाम त्यांच्या रक्तावर आणि विचारावर होत असेल, तर धाब्यावर जेवणाऱ्याचं कसं होत असेल? आपण अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे बघा. अरे दिवसातून तालुक्याच्या गावाला गेल्यावर किती वेळा हॉटेलातला चहा पितो, त्याला माप नाही राहत. तुम्ही नाराज होणार नाही ना? मग खरं बोलू का? बोलू का? खरं सांगा इमानदारीनं, घरचा चहा टेस्टेड लागतो का हॉटेलातला चहा टेस्टेड लागतो? खरं सांगा, खोटं बोलू नका, इमानदारीनं. कुठला? हॉटेलातला. अगदी बरोबर, खरं बोलल्याबद्दल धन्यवाद. हॉटेलातला, अगदी इकडे बघा, आता हॉटेलातला टेस्टेड लागतो, घरचा का टेस्टेड लागत नाही? त्याचं कारण आहे, घरचा जो चहा असतो का, तो आपल्या सौभाग्यवतीनं किंवा मातोश्रीनं स्नान करून सुचिरभूत होऊन देवाची पूजा करून मग केलेला असतो. कसा टेस्टेड लागेल? नाही समजलं? हॉटेलातला चहा ज्याने केलेला असतो ना, त्याला पाहिल्यानंतर मोक्षच. त्याची घर पाहिली या वेदना. अरे राम, हे पहिलं कारण हॉटेलातला टेस्टेड लागण्याचं. दुसरं एक कारण सांगतो, हॉटेलातल्या ज्या बशा असतात ना, त्या बशाला बऱ्याच महात्म्याची तोंड लागली असतात, अशा त्या चवदार बशा. मला वाटतं एवढं व्याख्यान केल्यावर किमान आजपासून तुम्ही हॉटेलातला चहा प्यायचा सोडून दिला तर माझं इथं आलेल्याचं सार्थक झालं असं मी म्हणेल. तर म्हणेल मी, लक्षात ठेवा. किमान ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी आजपासून हॉटेलातला सोडून द्यावा. प्रेमाची विनंती करतो. कीर्तनकाराला बरं वाटावं म्हणून सध्या टाळ्या वाजवण्याची फॅशन निघाली. चला, मी का बोला लागलो लक्ष द्या. कधीतरी या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करा. भीष्माचार्यासारख्या महात्म्याच्या जीवनात जर दुष्टाच्या घरच्या अन्नाचा परिणाम होत असेल तर आमचं कसं होईल? पुन्हा द्रौपदीनं विचारलं, मग आत्ताच कशी काय तुम्हाला ते चांगले विचार आठवले? मग भीष्माचार्यानं उत्तर दिलं, हा नाही का तुझा पती अर्जुन, यानं मला बाण मारले बघ, सगळ्या अंगात बाण घुसलेत आणि ते सगळं दूषित झालेलं रक्त सगळं वाहून गेलंय, सांडलंय, आणि आता मी स्वच्छ झालोय, निर्मळ झालोय, म्हणून माझे ते पहिलेच चांगले विचार मला आत्ता आठवत आहेत. मी एवढं व्याख्यान याकरता केलं दादानो, आहारातून रक्त बनतं, रक्तातून विचार बनतात, विचारातून आचार बनतो आणि आचारातून फळ मिळतं. जीवनात चांगल्या फलाची अपेक्षा करत असाल तर आचार चांगला पाहिजे, आचार चांगला असावा वाटत असेल तर विचार चांगला पाहिजे, विचार चांगला असावा वाटत असेल तर रक्त चांगलं पाहिजे, चांगलं रक्त बनावं असं वाटत असेल तर आहार चांगला म्हणजे सात्विक असला पाहिजे. म्हणजे कसा असला पाहिजे? पवित्र असला पाहिजे. पवित्र ते अन्न कशाने होईल? मग
ते अन्न पवित्र हरे चिंतने भोजन. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत 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 राम म्हणता ग्रासोग्राशी तोची जेविला उपवासी. अर्थात भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत हरिचिंतन करत भगवंताचं चिंतन करत करत आपण जर अन्न ग्रहण केलं तर ते अन्न काय होतं? पवित्र होतं. म्हणजे त्या अन्नावर भगवान परमात्म्याच्या नामाचा काय होतो? परिणाम होतो. टाळकरी मंडळीची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय मी. तुमचं थोडं नुकसान होतंय, पण आता नाविलाज आहे आणि 15 मिनिटाचीच आपल्याकडे वेळ राहिलेली आहे. मी थोडा याच चरणाचा थोडा गोषवारा अजून थोडा घेण्याचा प्रयत्न करतो. मर्यादित आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये 2ला बरोबर थांबतो. हरिचिंतनी भोजन. हरीचं चिंतन केलं, मग बाकीच्या चरणाचा तसाच अजून आपल्याला अर्थ लावता येईल. 3रं चरण आणि 4थं चरण यांचा अर्थ आपल्याला अशाच पद्धतीनं घेता येईल. तोची काय हरिचिंतन जेवोनिया तोची तो धाला हरिचिंतनी केला काला. धाला म्हणजे तृप्तता. धाला म्हणजे तृप्तता. काय असतं बघा, जेवण करणं वेगळं, जेवण करणं वेगळं आणि तृप्ती होणं वेगळं. जेवण करणं म्हणजे नुसता माल भरायचा, भत्ता भरायचा असं नाही. ते तृप्ती फार महत्वाची आहे. अजून थोड्या वेगळ्या अंगाने थोडं बोलायचं ठरलं तर ते जेवलेलं व्यवस्थित पचन होणं, त्याचा कुठलाही शरीरावर विपरीत परिणाम न होणं, याला म्हणायचं धाला. मग जेवणे तो धाला कोण? हरे चिंतने केला काला. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत जो जेवण करतो त्यालाच तृप्ती येते, त्याच समाधान होतंय, तोच तृप्ततेला पोचतो, बाकीचा पोचू शकत नाही. म्हणून आपण जे जेवण करतोय, अन्न ग्रहण करतोय, ऐका, त्याच्यावर नामचिंतन करत करत जर अन्न ग्रहण केलं तर त्यावर परिणाम होतो. ते अन्न पवित्र होतं. जरा ऐका, थोडे मी सुरुवातीपासून बोलतो. अन्न ग्रहण करणारानं देवाला समर्पित करून ते अन्न सेवन करावं. हा भगवंताचा प्रसाद आहे, म्हणून ते अन्न सेवन करावं. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवंताला समर्पित करावं. ऐका, अन्न ग्रहण करत असताना हे अन्न प्रभूचा प्रसाद आहे या वृत्तीनं ते सेवन करावं. भगवंताचा काय आहे? तो प्रसाद आहे. प्रसाद आहे या वृत्तीनं ते सेवन करावं. आपण नेहमीच म्हणतो ना, ते जेवायला बसल्यानंतर तो श्लोक म्हणतो ना आपण, काय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे. पुढं काय? जीवन करी जीवित्वा. हा, इथं घोटाळा, म्हणजे माझं पाठ होतं ते सगळं, इथं घोटाळा आहे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म असं नाही, जेवण करी जीवित्वा अन्न हे महत्वाचं आहे. आणि हे आचार्य वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ आदरणीय जगन्नाथ महाराज पवार यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, वाया जात नाही. जीवन नाही, जेवण करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणे जे. ऐका, अन्न सेवन करताना तो एक यज्ञ आहे. असावी अन्न सेवन करताना हा भगवंताचा प्रसाद आहे ही भावना असावी. आणि मग देवाच्या प्रसादे करारे भोजन.
देवाच्या प्रसादे मानतो आणि थांबतो. एक गोष्ट ती, अन्न बनवत असताना भगवंताच्या नामचिंतनाच्या चिंतनात बनवावं एक, आणि ग्रहण करणाऱ्याने खाणाऱ्याने नामस्मरण करूनच खावं दोन. इथे आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, त्यांना माझी विनंती आहे, स्वयंपाक करत असताना तोंडाला काम असतं का हाताला काम असतं? तुम्ही सांगताय? बरं, असू द्या काय हरकत नाही. सध्या थोडा प्रगतीचा काळ आहे. तर जेवण करत असताना काम हाताला आहे, तोंडाला काय काम आहे? मग जेवण करत असताना, स्वयंपाक बनवत असताना माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही काय करा, एकीनं हरिपाठ पुढं म्हणावा, एकीनं हरिपाठ मागं म्हणावा, आणि हरिपाठ म्हणत म्हणत तो स्वयंपाक करावा. त्या अन्नावर चांगले परिणाम होतील. मी असंच बोललो. एक ठिकाणी एका माता भगिनीनं माझी भेट घेतली. म्हटले, बाबा मी काय करू? लका ती म्हटली, मला जाऊच नाही, मी एकटीच आहे, मी काय करू? म्हटलं ठीक आहे, मग सासूने पुढे म्हणावा, सुनेने मागं म्हणावा हरिपाठ. काही काही घरातून दिवसातून 2दा घेतात सासू सुना हरिपाठ, न चुकता घेतला जातो. कळलं ना हरिपाठ? हां, कळलं तुम्हाला. ऐका, परिणाम होतील त्या अन्नावर चांगले. नामचिंतन करत अन्न बनवा, अन्नावर चांगले परिणाम होतील. आपला इतिहास आहे, गोरक्षनाथाच्या मुखातल्या संजीवनी मंत्राचा परिणाम चिखलाच्या मातीच्या पुतळ्यावर झाला आणि गहिनीनाथाचा जन्म झाला. आपला इतिहास आहे, संत जनाबाईंच्या मुखातल्या विठ्ठल मंत्राचा परिणाम शेणावर झाला आणि गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. म्हणजे मुखातल्या नाममंत्राचा परिणाम चिखलावर होतो, मुखातल्या नाममंत्राचा परिणाम शेणावर होतो. म्हणजे शेणावर सुद्धा परिणाम होतो, चिखलावर सुद्धा परिणाम होतो. काय नाही का परिणाम? कधी व्हायचा हो परिणाम? जर चिखलावर परिणाम होत असेल, शेणावर परिणाम होत असेल, तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी या अन्नावर परिणाम होणार नाही का? म्हणून माझी विनंती आहे माझ्या माता भगिनींना हात जोडून, नाही उद्या हरिपाठ विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्णारी म्हणा, गोविंदा म्हणा, गोपाळा म्हणा, माधवा म्हणा, केशवा म्हणा, नागनाथ महाराजाचं नामस्मरण करा, जे येतंय ते देवाचं नामचिंतन करा, आणि नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवा. त्या अन्नावर चांगले परिणाम होतील. त्याचा परिणाम खाणाऱ्यावर होईल, अन्न ग्रहण करणाऱ्यावर परिणाम होईल. म्हणून बनवत असताना हरी चिंतने, भोजन म्हणण्याच्या अगोदर हरी चिंतने स्वयंपाक म्हणून भगवंताचं चिंतन करत करत बनवलेलं अन्न पवित्र आहे एक. आणि पुढे ग्रहण करताना, सेवन करताना भगवंताचं चिंतन करत करतच ते अन्न काय केलं पाहिजे? सेवन केलं पाहिजे. हरी चिंतने भोजन. का बरं? बस त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर ऐका, ते अन्न राहत नाही. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर ते अन्न भोजन राहत नाही. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा परिणाम ते अन्न प्रसाद बनतं. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा परिणाम ते अन्न काला बनतं, काला बनतं, प्रसाद बनतं. काय चरण आहे तुकोबारायची गोड गोड. तुकोबाराय सांगतात, हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला शेवू. गोपाळ काला शेवू, पण कधी? हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी मग गोपाळ काला शेवू. अनुवाद अगोदर करायचा आहे, अनुवाद अगोदर करायचा आहे. आता हे अनुवाद शब्द यांच्या खात्यातला आहे, आपल्याला काय त्यातलं कळतंय? हे ते विचारसागराचा पाठ घेतात गुरुजी लोक, ते ऑनलाईनच का गुरुजी? ते ऑनलाईन लोक ऐकतात आणि मग ते ऑनलाईन अनुवाद करावा लागतो.
मी एकदा दोनदा एक 10-20 मिनटं थोडं नेमका त्या टायमिंगमध्ये होतो आणि इतकं ऐकलं आणि इतका आनंद वाटला. खरंच सांगतो इतकं गोड शास्त्र आणि शास्त्राचं मांडणी आणि त्याचं अध्ययन आणि त्याचं अध्यापन इतकं उत्तम. आणि आईवडिलांनी उगं नाही पंडित नाव ठेवलेलं, त्या नावाला शोभण्यासारखं आहे. देवाची इच्छा आहे हो, काय आमच्याच वेळेला असलं नाव ठेवलं कोणाच ठाऊ काय सांगता. चला, इतकं गोड ते नाव त्यांनी सार्थक लावलेलं आहे. इतका गोड अनुवाद. आणि खरं म्हणजे ते ऐकलं की आता वाटतंय गड्या आपण पाठाला बसलं पाहिजे. आता कोण बसू देत आहे पाठाला आपल्याला? खरं सांगतो हे तो इतकाच आहे. तर हेची अनुवाद पुन्हा अनुवाद म्हणजे काय? ते ग्रहण करायचं, ग्रहण केलेलं म्हणजे श्रवण करायचं, त्याचं मनन करायचं, त्याचं निधिध्यासन करायचं, ते उतरवायचं आणि नंतर पुन्हा वाणीच्या द्वारा त्याचं प्राकट्य करायचं. अनुवाद करण्याकरता जागेत राहील की अनुवाद करण्याकरता त्याच्या बुडाशी 3 गोष्टी पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर अनुभव पाहिजे, त्याच्यासाठी अगोदर अनुष्ठान पाहिजे आणि त्याच्यासाठी अगोदर अनुग्रह पाहिजे. श्री गुरुच्या मुखातून आलेलं जे ज्ञान आहे ते अनुग्रहयुक्त असं ज्ञान असलं पाहिजे. अनुग्रह पाहिजे जीवनात, श्री गुरुचा अनुग्रह असावा. एक. दुसरी गोष्ट, त्या शुद्ध परमतत्वाचं अर्थात त्या नामाचं जीवनात अनुष्ठान घडलेलं असलं पाहिजे. 2. आणि तिसरी गोष्ट, त्याचा अनुभव पाहिजे. अनुग्रह 1, अनुष्ठान 2 आणि अनुभव 3. या तिन्हीचं गाठोडं जेव्हा जवळ असतं तेव्हाच अनुवाद करता येतो. आणि मग तो तेव्हाच केलेला अनुवाद फलद्रूप ठरतो, परिणामकारक ठरतो, चिरकाल टिकतो. हे लक्षात ठेवा. साधूच्या जीवनात, महात्म्याच्या जीवनात जो अनुवाद आहे त्या अनुवादाच्या बुडाशी त्यांच्या जीवनात परमात्म्याच्या नामचिंतनाचं काय आहे? अनुष्ठान आहे. अनुष्ठान. किती अनुष्ठान आहे, केवढं अनुष्ठान आहे. नेघे माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा साधावा. पुष्कळ प्रमाणात रात्रंदिवस परमात्म्याच्या नामचिंतनाचं काय आहे? अनुष्ठान. पुढे काय असलं पाहिजे? त्याच्यानंतर पुढे अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे नवती हात तुके बोल, मूळ बोल अंतरीची, म्हणजे अनुभव पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अनुग्रह पाहिजे. अनुग्रह कोणाचा? एक संतांचा आणि दुसरा देवाचा. सत्यगुरु राये कृपा मज हा अनुग्रह आहे. किंवा सत्य पांडुरंगे केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद निरसोनी संदेह निरसोनी, पांडुरंगे सत्य अनुग्रह केला. परिणाम काय झाला? जीव शिवासेज रचिली आनंदे, आवटावी पदी आरोहण. चला, तर अनुग्रह, अनुभव आणि अनुष्ठान या तिन्हीच्या ताकदीने काय अनुष्ठान असतं महाराज, केवढं अनुष्ठान असतं. आणि मग तो त्यांचा अनुवाद बाहेर येतो. मग तो आलेला अनुवाद परमतत्वाला स्पर्श करून आलेला असतो. कसं आहे, केवळ तुम्ही गद्यात्मक कितीही बोला, समाजावर फारसा परिणाम होत नाही. आपण बोलताना ते पद्यात्मक बोललं पाहिजे. पद्यात्मक बोललं पाहिजे म्हणजे ज्ञानोबरायाची भाषा आहे, वाचे बरवे, पद्यात्मक बोललं पाहिजे. उगा पद्यात्मक बोलून बी चालत नाही. पद्यात्मक बोलून बी चालत नाही. ते बोलत असताना त्या पद्यामध्ये अर्थात त्या काव्यामध्ये रस असला पाहिजे. काय असला पाहिजे? रस असला पाहिजे. काय काय असं बोलतात महाराज, टलाट बोला होतात, त्याच्यातच जिंदगी खलास. आणि लोक त्याला म्हणतात यमकाचार्य. अरे अरे अरे, कोणाच्या डोक्यातून निघालं बाहेर कोणाच्या? तुमचं गाव लातूर, लातूरची माणसं खूप चतुर आणि तुम्ही कोणाला होऊ नका फितूर. काय काय ह्याच्यात सवय? असलं सांगण्यात जिंदगी बर्बाद करतात काही लोक. केवळ बोलू नका, काव्यात्मक बोला. केवळ काव्य नसावं, त्या काव्यात रस असावा. नवरसी भरवी सागरू
करवे उचित रत्नांचे आगरू. आणि पुढे ऐका, केवळ रस नसावा, त्या रसात्मक काव्याला परमतत्वाचा स्पर्श झालेला असावा. ज्ञानोबरायची भाषा आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. परमतत्वाचा स्पर्श करून बाहेर पडलेली जी अक्षर आहेत ती अक्षर चिरकाल टिकतात आणि तोच खरा काय आहे, अनुवाद. असा अनुवाद केल्यानंतर मग जे अन्न आहे ना, तो ते अन्न नसतं तर तो काय होत असतो, प्रसाद होत असतो. आज हे कीर्तन का ठेवलंय तर नगर भोजन आहे ना, हे जेवायचं ना आता. मग हे जेवण जे करायचंय ते जेवण राहिलं, जेवण नसावं. हे आता जे वाढणार आहेत ना तुम्ही ताटात, ते अन्न नसावं, तो काय बनला पाहिजे, प्रसाद बनला पाहिजे. आणि मग तो प्रसाद कधी बनेल, कशाने बनेल, तर त्याच्यासाठी अगोदर हरीचं चिंतन झालं पाहिजे. हरिचिंतनाशिवाय तो प्रसाद नाही होत. सप्त्यात काल्याचं कीर्तन पहिल्या दिवशी असतं. बोला ना राव, कितव्या दिवशी, शेवटच्या दिवशी असतं, बरोबर. अजून तशी काही प्रगती झालेली नाही कुठं. पहिल्या दिवशी काल आणि सप्ताह सुरू नाही. पहिल्या दिवशी काला होऊ शकत नाही राजानो. काला होण्याकरिता, प्रसाद होण्याकरिता अगोदर 7 दिवस काकड आरती, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण, कथा, प्रवचन, कीर्तन, जागर, हरिपाठ, या सगळ्या नामचिंतनाचा असा हरिभजनी हे धवळीले असं नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि मग त्या नामचिंतनाचा परिणाम शेवटच्या दिवशी काला. थोडक्यात काय, नामस्मरणाचा परिणाम त्या अन्नावर होतो आणि मग ते अन्न राहत नाही, तो काय बनतो, प्रसाद. अजून नाही का लक्षात आलं, जाऊ दे अजून सोपं करतो. हे अगोदर कीर्तन ठेवलंय आणि नंतर जेवण ठेवलंय का, त्याचं कारण आहे बघा. कीर्तन झालं अगोदर, नामस्मरण अगोदर केलं, भक्ती केली, देवाचा उद्घोष केला की ते अन्न प्रसाद बनतं. प्रसाद ते आपण दुकानामध्ये जातो आणि ते दुकानदाराला म्हणतो आम्हाला तर हे द्या, नारळ द्या, बरोबर. नारळ का श्रीफळ म्हणता तुम्ही, काय नारळ म्हणा, श्रीफळ. नारळ घेतो, बरोबर. नारळ घेऊन येतो आणि मग नारळ घेऊन येतो, भगवान नागनाथाचं दर्शन घेतो, नागनाथाच्या नावाचा उद्घोष करतो आणि नागनाथाच्या समोर तो नारळ काय करतो, फोडतो, वाढवतो. आणि नारळ फोडल्यानंतर मग जे 10-5 लोक तिथं असतात त्यांना आपण काय म्हणतो, हा घ्या नारळ, घ्या नारळ, बरोबर ना. झोपले का तुम्ही, प्रसाद. काय काय प्रसाद. तो प्रसाद आहे का नारळ आहे, प्रसाद आहे का नारळ आहे. त्याला नारळ म्हणायचं का प्रसाद म्हणायचं, आहे काय. पण आता तो नारळ नाही राहिला. नारळ कुठपर्यंत होता, दुकानात आहे तोपर्यंत, पोत्यात आहे तोपर्यंत, देवापर्यंत आणेपर्यंत. एकदा भगवंताच्या कृपाशक्ती त्याच्यात आली, भगवंताला समर्पित केला. फोडणं म्हणजे काय करणं, समर्पित करणं. देवाला एकदा ते समर्पित झालं की त्याचं रूपांतर प्रसादात होत, बरोबर. म्हणून अगोदर नामचिंतन, त्याचं रूपांतर प्रसादात. जाऊ द्या, सत्यनारायणाची पोथी असते, बरोबर. आणि 5 अध्याय झाल्यानंतर प्रसाद असतो. प्रसाद, सत्यनारायणाचा प्रसाद कशाचा असतो, प्रसादाला काय असतं, रवा, शिरा आहे ना. फार तर जास्त तूप टाकलेला, जास्त काजू बदाम टाकलेला, बरोबर बरोबर. काय असतो तो प्रसाद, शिरा आहे ना. त्याच्यात काय असतो, शिरा असतो, बरोबर. मग तुम्ही ते 5 अध्यायाच्या अगोदर जेव्हा ती मातोश्री घरामध्ये तो शिरा बनवते, बरोबर. आणि तेव्हा ते 5 अध्याय होण्याच्या अगोदर, आरती होण्याच्या अगोदर जर तो दिला तर ते देणारा वाटणारा म्हणतो का प्रसाद घ्या, नाही. तेव्हा तो काय आहे, शिराचा आहे. पण 5 अध्याय झाले, नामस्मरण झालं, आरती झाली की आता तो शिरा राहिला नाही, तो काय झाला, प्रसाद झाला. देवाचं नामस्मरण करून त्या नामचिंतनाची शक्ती त्याच्यात संक्रमित होते आणि मग ते अन्न न राहता ते काय बनतं, प्रसाद बनतं. म्हणून आता
या ठिकाणी विश्वनाथराव अप्पाराव धोपटे, बरोबर, रघुनाथराव विश्वनाथराव धोपटे, बरोबर, ज्ञानोबा रघुनाथराव धोपटे, गणेश रघुनाथराव धोपटे आणि जनार्दनजी रघुनाथराव धोपटे आणि चिरंजीव शिवांश, बरोबर. या धोपटे परिवारानं हे नगर भोजन ठेवलंय. पण आता ते नगर भोजन नाही, ते भोजन नाही, देवाचा काय आहे तो आता प्रसाद आहे. नामचिंतन म्हणून पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन जेवणिया तो झाला, हरी चिंतनी केला काला. आणि असं भगवंताचं नामचिंतन करत करत, विठ्ठल विठ्ठल हे नामचिंतन करत करत तुकाला जर सेवन केला तर तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले विठोबार कुमारी चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. चव एक, धाला दोन आणि पवित्र तीन. पावित्र्य निर्माण होण्याकरता अन्नात, अन्नानं जीवन तृप्त होण्याकरता दोन, पवित्र निर्माण होण्याकरता तीन आणि चव निर्माण होण्याकरता चार. एकमेव पर्याय आहे विठ्ठलाचं चिंतन. भगवान परमात्म्याच्या चिंतनानं मग चवी चवी घेऊगास वगैरे आता सगळी प्रमाणं बघा, हे सगळं होईल, फक्त त्याकरता विठ्ठलाचं मिश्रण त्याच्यात असलं पाहिजे. म्हणजे काय, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी, विठ्ठल हाच आमचा आहार व्हावा, विठ्ठल हेच आमचं जीवन व्हावं, विठ्ठल आमचे बस, विठ्ठल जीवन असावं, विठ्ठल आहार असावा. तुम्ही जागेत बघा, भूक लागली पाहिजे का नाही लागली पाहिजे, बोला ना, लागली पाहिजे का नाही लागली पाहिजे, नक्की भूक लागली पाहिजे. पण सांगू का, जी संतांना लागते ती लागली पाहिजे. संतांना भूक लागते, पुढचं सांगतो, संतांना भूक लागत नाही, दोन्ही सांगतो. त्यांना भूक लागते बी आणि लागत नाही बी. आता भूक कोणती लागते हे सांगू का कोणती लागत नाही हे सांगू? जरा उलट सांगतो. संतांना जी भूक लागते ती आपल्याला लागत नाही, आपल्याला जी भूक लागते ती त्यांना लागत नाही. संतांना कोणती भूक लागते सांगतो, तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना. त्यांना भूक लागते, तुका म्हणे भूक तुझे पाहावया श्रीमुख. तुका म्हणे मज लागलीचे भूक धावोनी श्रीमुख दावी देवा. पुष्कळ प्रमाण आहेत, अजून शोधा. त्यांना परमात्म्याला पाहण्याची काय लागते, भूक लागते. ती भूक नाही आम्हाला लागत. आता सांगू का, आम्हाला जी भूक लागते ती त्यांना लागत नाही. आपल्याला कोणती भूक लागते ऐका, आपल्याला पहिली भूक लागते पदाची. पद पद पद, पहिली भूक कशाची लागते, पद. दुसरी भूक लागते आपल्याला प्रतिष्ठा. तिसरी भूक लागते आपल्याला पदार्थ आणि चौथी भूक लागते पैसा. पद, प्रतिष्ठा, पदार्थ आणि पैसा, ही चार भूक लागते बघा आपल्याला. पदाची भूक, काय माणसं मरमर करतात, अरे राम 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 राम, पद नसताना बी पत्रिकेवर छापायला होता तो. का कमाल आहे. अरे अरे गुरुजी, 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फलटण भागातून मला एक फोन आला. मला म्हणले बाबा त्या पत्रिका छापायच्या. म्हणलं छापायच्या. म्हणले मग काय छापायचं, काय आता काय आहे की नाव तुम्हाला माहिती छापायचे. नाही म्हणले मग तुमचं काय पद फिद. म्हणलं आपल्याला काहीच पद नाही भाऊ, काय छापता. नाही म्हणलं तुम्ही काय छापणार आहो. ते म्हणले आम्ही छापतोय की ह भ प असं. आणि म्हणलं लय उपकार झाला की. म्हणलं मग अरे तुम्ही मोकळ्या मनानं ह भ प आम्हाला म्हणताय, याच्यापेक्षा अजून काय उपकार करावा तुम्ही. ह भ प म्हणजे काय थोडं झालं वय.
हरी भक्ती परायण म्हणजे त्याचा अर्थ काय? हरीच्या भक्तीशिवाय ज्यांना दुसरं काय कळतच नाही त्यांना काय म्हणायचं? हरी हरी भक्ती परायण. मी म्हणलं किती उपकार करता रे मोकळ्या मनानं तुम्ही, अजून काय पश्चात्ता मरमर करतात माणसं पदासाठी. ऐका, म्हणून आम्हाला भूक लागली आहे कशाची? पदाची. त्यांना नाही लागत, त्यांना नाही लागत, सगळीच प्रमाण पाठ आहेत, वेळ नाही म्हणून म्हणायची नाहीत. परमेष्ठी पदा तुच्छ मानी ते सर्वदा, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे. चला पुढं पद. पुढची भूक कुठली लागली आम्हाला? प्रतिष्ठा, मान मान मान. अरे राम राम राम, माणसं जीवनाची राख रांगोळी करतात ओ मान भेटावं म्हणून म्हणून म्हणून. तीही भूक महात्म्यांना लागत नाही बघा. प्रमाण देतून पुढे चालतो. थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. याचा अन्वय असं नाही लावायचा मान थुंकोनिया दंभे कीर्तन. मान दंभ थुंकोनिया कीर्तन करीतो. मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. चला काय पद प्रतिष्ठा पुढं पदार्थ. त्याची तरी भूक कुठं महात्म्याला लागते. आणि कण लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. आणि चौथी भूक पैसा. ते तरी भूक कुठं लागते भगवान. कितीतरी प्रमाण आहेत. जनतन धन केले तृणाही समान. आपल्याला जी भूक लागते ती त्यांना लागत नाही आणि त्यांना जी लागते ती आपल्याला लागत नाही. कधीतरी आपल्याला भूक लागावी देवाच्या दर्शनाची आणि ती भूक तृप्त करण्याकरिता नामचिंतन करावं. नामचिंतन करत करत आपल्या समोर आलेलं अन्न आपण ग्रहण करावं. प्रभूचा प्रसाद आहे म्हणून ग्रहण करावं. भगवान त्यानं प्रसन्न होईल अशी भगवंताची प्रसन्नता आपल्या जीवनावर व्हावी. म्हणूनच भगवान नागनाथाच्या या दरबारात नागठाणा या गावामध्ये गोदावरी मातेच्या पवित्र तटाकावरती पोंडुळगावचे ग्रामस्थ इथं येऊन मोठ्या अट्टहासाने मोठ्या उत्साहाने या धोपटे परिवाराने आजचा इथे हा नगर भोजनाचा उत्सव आयोजित केला. त्यानिमित्ताने आज आपल्या सर्वांचं दर्शन मला इथं घडलं. उभे राहिलेले सर्व टाळकरी, सर्व गुरुबंधू, सर्व महाराज मंडळी, गोडाशे मृदंगाचार्य म्हणजे पोंडुळकरांचे जावाई, तसेच समोर येऊन बसलेले सर्व वैष्णव, परिसरातून अनेक गावाहून आलेले भाविक, या सर्वांच्या प्रती मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. आणि आपले मार्गदर्शक संपूर्ण ज्ञानेश्वरी हाच आपला प्राण असं समजून ज्ञानेश्वरीचा प्रचार घराघरामध्ये व्हावा. ज्ञानेश्वरीचा प्रचार मनामनामध्ये व्हावा. ज्ञानेश्वरी हाच प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा. ज्ञानेश्वरीसाठी एक क्षण, ज्ञानेश्वरीसाठी एखादा तास, ज्ञानेश्वरीसाठी एखादा तरी वेळ मिनिट आपण आपल्या जीवनामध्ये द्यावा आणि ज्ञानेश्वरीमय आपलं जीवन बनावं. ज्ञानेश्वरी हा जगण्याचा छंद व्हावा. ज्ञानेश्वरी हा मनाचा आनंद व्हावा. ज्ञानेश्वरी हा हृदयाचा एक ध्यानाचा विषय व्हावा. कधीतरी ज्ञानेश्वरी आपल्या वृत्तीत, ओठात, जिभेत दरवळावी आणि ती ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घराघरात जावी. ज्ञानेश्वरीने जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. याकरता ज्ञानेश्वरीचा छंद मनामध्ये घेऊन ती ज्ञानेश्वरी संपूर्ण समाजाकडे अनेक पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न, मग पारायणाच्या रूपानं, मग ती दिंडीच्या रूपानं, मग ती ज्ञानेश्वरीच्या यात्रेच्या, रथयात्रेच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या पादुकेच्या रूपानं ते ज्ञानेश्वरी गावागावापर्यंत नेऊन पोहोचून ज्ञानेश्वरीमय जीवन करण्याचा अट्टहास ज्याने आपल्या जीवनामध्ये बाळगलेला आहे, असे ज्ञानेश्वरीचे प्रचारक, वेदांताचार्य, अत्यंत गोड असं वेदांताचं जीवन जगणारं व्यक्तिमत्व आदरणीय पंडित महाराज डाके गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही पवित्र चरणाला मी वंदन करतो. मी नतमस्तक होतो. या धोपटे परिवाराचा आणि त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळं आज त्यांचं इथं येणं झालं. त्यानिमित्तानं आळश्यावर गंगा चालून आली. माझंही भाग्य आलं. माझंही भाग्य त्यानिमित्तानं उदयाला आलं. ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये गंगे चाली ओघाची जडलो तो आता पाय होऊ काही वेगळा. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. या न्यायानं तो गंगेचा
तो ज्ञानाचा, तो विचाराचा, तो ज्ञानेश्वरीच्या सेवनाचा तो ओघ या निमित्ताने आपल्याही जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. भगवान परमात्मा करो, भगवान नागनाथाची या धोपटे परिवारावर अशीच कृपा अधिकाधिक व्हावी, अशी शुभकामना या निमित्ताने मी प्रकट करतो. आणि या गावात येण्याचा अट्ठास धोपटे करांनी धरला, पोंडुळकरांनी धरला, रामे टाकळीकरांनीही त्या निमित्ताने मला आग्रह धरला आणि म्हणून आज इथे येण्याचं भाग्य मला लाभलं. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि एकच ध्यानात ठेवा, जे जे आपल्यासमोर स्वयंपाकाकरता येणार आहे ते माता भगिनीने देवाचं चिंतन करून स्वयंपाक करा आणि भोजन करताना पण भगवंताचा प्रभूचा प्रसाद म्हणून सेवन करा, नामचिंतन म्हणून आपण सेवन करा. राम नामाचं देवाचं चिंतन करत करत आपण भोजन करावं. एवढाच आजच्या या माझ्या बोलण्यातला आशय आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावा अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. आणि मी जे इथं आपल्याला बोललेलो आहे हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष वेडवाकडं शिकलो, माझ्या गुरुदेवांनी मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढं मांडण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली